ज्या महिला घरातून बिझनेस करण्याचा विचार करतात पण त्यांना नेमकं हेच कळत नाही की आपलं एक ग्रामीण किंवा मी कशा प्रकारे साड्या ठेवल्या पाहिजे, त्याच्यामध्ये कपडा कुठल्या प्रकारचा ठेवला पाहिजे ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। कारण की ज्या महिला आपल्या डिमांड करतात तर त्या क्वांटिटीमध्ये घेऊन जातात, कारण की आहेरसाठी किंवा बस्त्यासाठी जवळजवळ 500 ते 1000 पीस साड्यांचे लागत असतात। जसं तुम्ही ही लेस बघत आहात ना, तर याच्यामध्ये ही एक थोडी मोठी लेस आहे आणि ही छोटीशी लेस आहे। त्यानंतर तुम्हाला मी मगाशी एक लेस दाखवली ज्यामध्ये तुम्हाला पाइपिंगचं कॉन्सेप्ट दिलं। सर्वांचा कपडा वेगवेगळा असणार आहे। तुम्ही बघू शकता लाईव्ह जे पर्चेसिंग चालू आहे या ठिकाणी कस्टमरांचं। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सर्वात जास्त कोणत्या साड्या जोरात विकल्या जातात माहिती आहे का तुम्हाला? नाही ना? तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी, ज्या महिला घरातून बिझनेस करण्याचा विचार करतात पण त्यांना नेमकं हेच कळत नाही की आपलं एक ग्रामीण भागात आपण नेमकं कुठल्या साड्या ठेवल्या पाहिजे, हेच त्या महिलांना कळत नाही। तर चला मी तुम्हाला सांगते की ग्रामीण जो आपला एरिया असतो, ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त या डेली वेअरच्या ज्या प्रिंटेड साड्या आहेत, म्हणजे की 200 ते 500च्या रेंज मधल्या ज्या साड्या आहेत त्या विकल्या जातात। या ठिकाणी तुम्हाला जी रेंज मिळणार आहे 215च्या स्टार्टिंग प्राइस मध्ये आपल्याला यापैकी साडींचं जे कलेक्शन आहे ते सुरू होऊन जाणार आहे। ज्याच्यामध्ये आपण पहिलं कलेक्शन बघणार आहोत, तर तुम्हाला ही प्रिंटेड साडी मिळणार आहे आणि खूपच सुंदर, ज्यावर तुम्हाला जरीची लेस मिळणार आहे। आता कसं असतं, आहेरसाठी किंवा वेगवेगळे फंक्शन छोटे मोठे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्रात येतच असतात, तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक फंक्शन मध्ये साडी हे प्रॉडक्ट जास्तीत जास्त डिमांड मध्ये असतं। आणि आपल्याकडे कसं असतं, देवाणघेवाण चालू असते, जर आपल्याकडे 2 पाहुणे आले तर आपण लगेच साड्या घ्यायला जात असतो। तर त्याचप्रमाणे तुम्ही ग्रामीण भागात हा व्यवसाय आरामात सुरू करू शकता। ज्याच्यामध्ये दुसरं एक कलेक्शन आहे जॉर्जेट फॅब्रिक मध्ये। तुम्ही चेक करत आहात, जॉर्जेट फॅब्रिक मध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळणार आहे आणि फुल यावर छोटीशी जी पाइपिंग लेस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। आता ज्या महिला नवीन सुरुवात करतात ना, त्यांना माहिती नसतं की नेमकं किती भांडवल लागणार आहे, किती खर्च आम्हाला साड्यांच्या व्यवसायात येणार आहे, किंवा आम्ही कशा प्रकारे साड्या ठेवल्या पाहिजे, त्याच्यामध्ये कपडा कुठल्या प्रकारचा ठेवला पाहिजे ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। कारण की कसं असं, डेली वेअरच्या हिशोबाने ज्या साड्या असतात ना, शिफॉन आहे, जॉर्जेट आहे, वेटलेस आहे, किंवा वेगवेगळे जे फॅब्रिक आहेत, नवीन आता झोमॅटो निघालेला आहे, अशा बेसिक जे मटेरियल आहे साड्यांमध्ये ते तुम्ही ठेवू शकता। ज्याच्यामध्ये तुम्हाला हे दाखवत आहे मी जॉर्जेट, 60 ग्राम जॉर्जेट मध्ये अगदी सुंदर तुम्हाला या ठिकाणी साटिनची जी लेस आहे ती मिळून जाणार आहे। आणि साड्यांमध्ये एवढे भरपूर सारे डिझाईन्स असतात मंडळी, फॅब्रिक भले 1 किंवा 2 जवळपास सेमच असतात, पण ज्याच्यावर जी डिझाईन्स आहे त्या डिझाईनला खूप जास्त महत्व आहे। बाकीच्या महिलांना एवढं नॉलेज नसतं की त्याच्यावर डिझाईन्स काय आहे, किंवा त्या डिझाईन्सच्या जो कपडा वापरला आहे त्याला काय म्हणतात हे सुद्धा त्यांना माहिती नसतं। पण तुम्ही जर एक व्यावसायिक महिला असाल तर तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं असतं। ज्याच्यामध्ये तुम्ही एक हे जे आहे ना, लेस बघू शकता, यामध्ये तुम्हाला हे शिफॉन बेसवर साडी मिळणार आहे। फुल प्रिंट मध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळणार आहे। आणि कसं असतं ना, आहेर असेल किंवा बस्त्यासाठी ज्या महिला आपल्या डिमांड करतात तर त्या क्वांटिटीमध्ये घेऊन जातात, कारण की आहेरसाठी किंवा बस्त्यासाठी जवळजवळ 500 ते 1000 पीस साड्यांचे लागत असतात। म्हणून तुम्ही जर क्वांटिटीमध्ये इथून प्रॉडक्ट घेऊन गेले तरी तुम्ही तुमच्या ग्राहकांना आरामात देऊ शकता। आणि कसं असतं ना, ग्रामीण भागात महिला ज्या असतात ना, घरातून जर सुरू केला ना, तर आपल्याकडे जे ग्राहक येतात ना, ते बार्गेनिंग करत असतात की आम्हाला एवढ्यातच द्या, तेवढ्यातच द्या। तर तुम्ही अशी किंमत लावा की त्यांना बार्गेनिंग करण्याचा बिलकुल म्हणजे चान्स मिळणार नाही। या ठिकाणी तुम्हाला अजून एक कलेक्शन दाखवते, ज्याच्यामध्ये पण हे तुम्हाला जे आहे झोमॅटो फॅब्रिक मध्ये ही साडी मिळणार आहे। तुम्हाला ही जी लेस आहे प्लेन पूर्ण प्रिंटेड ही साडी आहे आणि त्याच्यावर ही लेस बसवलेली आहे। आता बऱ्याच महिलांना लेसचे कॉम्बिनेशन डेली वेअर साठी लागत असतात, बाकीच्या महिला ज्या आहेत विदाऊट लेसच्या साड्या यूज करत असतात। तर तुम्हाला दोघं पद्धतीच्या साड्या ठेवायच्या आहेत, कारण की कसं असतं ना, एखादी महिला लेसच्या साडीची डिमांड करेल, एखादी महिला विदाऊट लेस म्हणजे की फुल प्रिंटेडची जी साडी असते ती तुमच्याकडून डिमांड करेल। तर तुम्हाला दोघं पद्धतीने साड्यांचे कलेक्शन ठेवायचे आणि डिझाईन्स युनिक आणि वेगळे ठेवा, कारण की ग्राहक आल्या आल्या म्हटलं पाहिजे की हो, खूप सुंदर तुमच्याकडे कलेक्शन आहे, ते तुमच्याकडे बिना बार्गेनिंग करण्याचं तुमच्याकडून कलेक्शन परचेस करून घेऊन जाईल। त्यानंतर आपण बघणार आहोत, तुम्हाला हे जे आहे शिफॉन बेसवर ही साडी मिळणार आहे, ज्यावर छोट्याशा लेस मध्ये। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपण नुसतं फॅब्रिक डिझाईन्स यालाच महत्त्व नाहीये, तुम्ही साड्यांसोबत लेस कशा पद्धतीच्या देत आहात याला सुद्धा महत्त्व आहे। जसं तुम्ही ही लेस बघत आहात ना, तर याच्यामध्ये ही एक थोडी मोठी लेस आहे आणि ही छोटीशी लेस आहे।
त्यानंतर तुम्हाला मी मगाशी एक लेस दाखवली ज्यामध्ये तुम्हाला पाइपिंगचं कॉन्सेप्ट दिलं होतं. तुम्ही बघत आहात यामध्ये पूर्ण जी आहे ना साडीमध्ये पाइपिंग असणार आहे. तर अशा प्रकारचे तुम्हाला साड्या ठेवायच्या आहेत जेणेकरून प्रत्येक ग्राहक तुमच्याकडे येईल आणि म्हणेल की नाही आम्हाला जे हवं होतं त्या महिलेकडे मिळालं होतं. म्हणून तुम्ही प्रत्येक व्हरायटीज ठेवा, प्रत्येक कलेक्शन ठेवा आणि कपडा जो आहे त्याच्याकडे पण परिपूर्ण लक्ष ठेवा. तुम्ही कशी मार्जिन लावू शकता एका साडीमध्ये, कशा पद्धतीचे डिझाईन ठेवू शकता हे सुद्धा तुम्हाला अजमेरा फॅशन सांगत असतं. त्यानंतर आपण बघूया, ही पण शिफॉन बेसमध्येच आहे. डेली यूज साठी लागणारे ह्या सर्व साड्या आहेत ज्यामध्ये तुम्ही बघत आहात यावर सिरोस्कीचं काम आहे आणि छोट्याशा पाइपिंगचे यामध्ये सुद्धा तुम्हाला काम मिळणार आहे. फुल प्रिंटेड मध्ये ही साडी आहे आणि डेली वेअरच्या हिशोबाने ह्या सर्व साड्या खूप जास्तीत जास्त ग्रामीण भागात विकल्या जातात. कारण की ग्रामीण भागात ना कुर्ती यूज करतात महिला, ना कोट सेट यूज करतात. जास्तीत जास्त 99% महिला ज्या आहेत ग्रामीण भागातल्या त्यांना शेतात जावं लागतं. बाकीच्या महिला शेतातून आल्यानंतर घरी असतात, पण त्या महिलांची डिमांड असते की ह्या साड्या त्या यूज करत असतात तर ते तुमच्याकडे घ्यायला डेली वेअरच्या हिशोबाने साड्या तुमच्याकडून डिमांड करतील. आणि ग्रामीण भागात एक अगोदर पासून, कारण की जुन्या काळात म्हटलं जातं की एक आपली परंपरा आहे साडी, तर साडीच आपण वेअर केली पाहिजे. साडीमध्ये महिला अगदी परिपूर्ण दिसत असते म्हणून साडी जास्तीत जास्त विकलं जाणारं प्रॉडक्ट आहे. नेक्स्ट आपण बघत आहात, याच्यामध्ये तुम्हाला मॅचिंग मध्ये लेस मिळणार आहे. आता हे तुम्हाला सेम वाटत असेल ही साडी की याच्यामध्ये सेम मॅचिंगची लेस आहे, पण ही लेस जी आहे तुम्हाला बनवून त्याच्यावर प्रिंटवर बनवून त्याच्यावर तुम्हाला लेस बसवलेली दिसणार आहे. म्हणजे की ही सुद्धा फुल प्रिंट मध्ये तुम्हाला ही लेस मिळून जाणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला सर्व A to Z मी कलेक्शन दाखवलेलं आहे. ते सर्व कलेक्शन जे आहे वेगवेगळे प्रिंट आणि वेगवेगळे जे कपडा आहे सर्वांचा कपडा वेगवेगळा असणार आहे. तुम्ही बघू शकता लाईव्ह जे परचेसिंग चालू आहे या ठिकाणी कस्टमरांचं. कारण की हे जे काउंटर असं आहे की डेली आपल्याकडे जवळजवळ भरपूर सारे कस्टमर येत असतात इथे वेगवेगळ्या ठिकाणातून. म्हणजे की UP, बिहार, झारखंड म्हणजे की ऑल ओव्हर इंडियामध्ये इथे लोक येत असतात आणि आपला व्यवसाय सुरू करत असतात. तुम्ही जर व्यवसाय चालू करण्याचा विचार करत असाल ना तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट आहे. तुम्ही ग्रामीण भागात राहत आहात आणि तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे, किती भांडवल लागणार आहे, किती खर्च येणार आहे किंवा कशा पद्धतीने आम्ही साड्या ठेवू शकतो, ह्या संपूर्ण माहिती सोबत तुम्ही इथे या. तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आहे एकदम परिपूर्ण. याच्यामध्ये तुम्हाला सर्व कलेक्शन मी दाखवलेले आहेत आणि यामध्ये तुम्हाला बॉक्स पॅकेजिंग सुद्धा ठेवणं खूप गरजेचं आहे. मी स्टार्टिंगला तुम्हाला असं म्हणते, जेव्हा तुम्ही घरातून सुरू करता तेव्हा तुम्ही थोडंसं लूज पॅकिंग ठेवा. ज्यानंतर तुमचा थोडा इन्कम सोर्स वाढला की त्यानंतर तुम्ही बॉक्स पॅकेजिंग सुद्धा ठेवू शकता. याच्यामध्ये यापेक्षा जास्त डबल मार्जिन लावून आपण सेल करू शकता, कारण बॉक्स पॅकेजिंग वाल्यांना जास्तीत जास्त डिमांड असते. इथे सर्व कलेक्शन तुम्हाला सेट टू सेट परचेस करायचे आहे. जर तुम्ही विचार करत असाल आम्ही ग्रामीण भागात आहे ना, आम्ही व्यवसाय कसा सुरू करू शकतो आणि नेमकं कुठल्या साड्यांचं प्रॉडक्ट ठेवू शकतो, तरीही तुम्ही कॉल मध्ये सुद्धा आम्हाला विचारू शकता. या ठिकाणी तुम्ही बघत आहात फुल स्टॉक या ठिकाणी भरलेला आहे. तर याला रिझन हेच आहे की या ठिकाणी प्रत्येक ठिकाणाचं कस्टमर येत असं, त्याच पद्धतीने तुम्ही एवढं नाही ठेवू शकत. थोडंसं कमी इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही थोडासा जो आपल्या घरात जेवढं आपलं बजेट असेल त्या पद्धतीने जरी तुम्ही कलेक्शन परचेस करून ठेवलं तरीही तेवढं भरपूर आहे. तुम्हाला माहिती तुमचे ग्राहक कसे डिमांड करतात त्या हिशोबाने तुम्ही कलेक्शन ठेवू शकता. तर मंडळी, आजचा व्हिडिओ होता आपला या टॉपिकवर की ग्रामीण भागात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या कुठल्या साड्या. तर ग्रामीण भागात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या ह्या डेली प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन. तर नक्की जर तुमचा कमी बजेटाचं असेल आणि तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर नक्कीच एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला. सुरत स्टेशन पासून फक्त 1 किलोमीटर आहे. सरळ यायचं तुम्हाला. सुराणा 101 ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे. नक्की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.